अजित पवार, तुम्ही हे काय बोलून गेलात? सरकारी निधी आणण्यासाठी आमदारामध्ये खरंच धमक लागते का? अजित पवार, तुम्ही राज्याचे अर्थमंत्री की बारामती तालुक्याचे? लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ सध्या सभा सुरू आहेत महाराष्ट्रामध्ये आणि तशीच एक सभा ही अजित पवारांची बारामतीमध्ये झाली आहे आणि बोलण्याच्या ओघामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री असलेले अजित पवार काय बोलून गेलेत हे तुम्ही एकदा बघा आणि त्यानंतर आपण त्याविषयी बोलूयात। दुसरे आणि एक नवीन विकासाच्या बाबतीत काही बोलता येत नाही। काही जण म्हणतात विकास काय सरकारी पैसा, अरे पण सरकारी पैसा आणण्याची धमक आणि ताकद त्या आमदारामध्ये पाहिजे ना। काय सगळ्या 288 मतदारसंघामध्ये पैसा जातो काय? उगीचच काही पण बोलायचं, काही पण सांगायचं। नमस्कार, मी दीपक दराडे, तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज। पुढे जाण्यापूर्वी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक आणि फॉलो करा। अजित पवारांचं हे स्टेटमेंट, हे वक्तव्य तुम्ही ऐकलं, पाहिलं। आता तुम्हाला पण तेच वाटत असेल जे आजपर्यंत विरोधक पवारांवरती टीका करत होते। विरोधकांनी कायम पवार घराण्यावरती टीका केली की त्यांनी महाराष्ट्राचा पैसा बारामतीमध्ये नेला। विशेष करून विदर्भ, मराठवाडा, कोकण, खानदेश या भागातल्या लोकांची कायम ही तक्रार राहिली आहे। अगदी विदर्भ, मराठवाडा कशाला, बारामतीच्या शेजारचे जे तालुके आहेत, इंदापूर असेल, दौंड असेल, पुरंदर असेल, फलटण असेल, इथल्या जनतेची सुद्धा हीच तक्रार आतापर्यंत राहिली। तिथल्याही लोकप्रतिनिधींनी कायम पवारांवर दुजाभाव केल्याची टीका केली आहे। विशेष म्हणजे हाच मुद्दा घेऊन पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे यांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये बारामतीमध्ये उडी घेतली। हेच आरोप त्यांनी केलेत। आता खरा मुद्दा हा आहे की खरंच अजित पवारांच्या विधानामध्ये तथ्य आहे का? खरंच राज्याचा, सरकारचा जास्तीत जास्त निधी बारामतीत आलाय का? तर त्याचं उत्तर तुम्हाला होकारार्थीच द्यावं लागेल। पवारांनी त्यांच्या तालुक्याचा म्हणजे बारामतीचा विकास करण्यासाठी अनेक सरकारी योजना या बारामतीमध्ये आणल्या आणि त्या राबवल्या। अजित पवार म्हणतात तसं सरकारचा जास्तीत जास्त निधी आणण्यासाठी आमदारामध्ये धमक लागते आणि ती धमक शरद पवार पूर्वीच्या काळात असतील किंवा अजित पवार आता असतील, यांनी ती दाखवली आहे। राज्याचं राजकारण करताना शरद पवार आणि अजित पवार हे दोघेही बहुतांश काळ मंत्रिमंडळामध्ये अत्यंत महत्त्वाच्या पदांवर राहिलेले आहेत। शरद पवार हे 4 वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, देशाचे संरक्षण मंत्री, कृषी मंत्री राहिलेले आहेत। तर अजित पवार देखील हे उपमुख्यमंत्री झालेले आहेत, अर्थमंत्री आहेत। राज्याचं उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्रीपद त्यांच्याकडे आहे। त्यामुळं ते जसं म्हटले की निधी आणण्यासाठी आमदारांमध्ये धमक लागते, त्यावरून एकतर इतर आमदारांमध्ये त्यांच्या तालुक्याचा विकास करण्यासाठी जो निधी लागतो तो आणण्याची धमक नाही। आणि दुसरं असं की अजित पवार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री आहेत की ते बारामती तालुक्याचे आहेत, ते या पदावर असताना राज्याच्या सर्वंकष आणि समान विकासाचा विचार का करत नाहीत हे स्पष्ट होतं। म्हणजे आता अजित पवार म्हटलं म्हणजे त्यांनी जसं म्हटलेलं आहे तसं महाराष्ट्राचा जो निधी आहे तो नेण्याची धमक कोणाकोणामध्ये आहे? कोणते आमदार आहेत की ज्यांच्या तालुक्याचा विकास झाला? तर असे आमदार हाताच्या बोटांवर मोजता येण्या एवढेच आहेत। महाराष्ट्रातल्या जनतेनं या निमित्तानं आपापल्या आमदारांची धमक तपासण्याची गरज या निमित्तानं वाटते। जर तुमच्या आमदारांमध्ये धमक नसेल निधी आणण्याची तर पुन्हा त्याला निवडून द्यायचं का, हा विचार देखील तिथल्या मायबाप जनतेनं करायला हवा। अगदी तो आमदार अजित पवार यांचा समर्थक असेल, त्यांच्या पक्षातला असेल, तरी त्याला निवडून द्यायचं का हे आता तुम्ही ठरवा। अजित पवारांनी केलेल्या या विधानावरून विरोधक आता काय भूमिका घेणार हे आपल्याला थोड्याच दिवसात कळेल। त्यावर अजित पवार देखील स्पष्टीकरण देतील। परंतु निवडणुकीच्या आखाड्यामध्ये प्रचारादरम्यान हे बोलावं लागतं असं लंगडं समर्थन त्यांनी करू नये। अजित पवारांच्या या विधानावर तुम्हाला काय वाटतं ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि फेसबुक व यूट्यूबवर जिथं तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तिथं फॉर द पीपल न्यूज चॅनलला पण सबस्क्राइब करा, लाईक आणि फॉलो जरूर करा। धन्यवाद।